आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। बोला, तुमचे काय अपेक्षा ह? काका, जे काही बोलायचंय ना ते आम्ही बोलून घेऊ। गिरजा, भाऊ बोलतायत तर बोलू दे ना। आई अगं ते आहेतच की, कुठे जात आहेत ते? त्यांना जायचं असतं तर ते केव्हाच गेले असते। म्हणजे तुला काय बोलायचंय? हा, आमच्या गिरिजा म्हणजे एकदम सडेतोड, मनातीला ना का डायरेक्ट बोलान टाकता। लक्ष देऊ नको तुम्ही बोला। गिरिजा आणि माझं बोलणं झालंय। हा, म्हणजे माझ्या भावाच्या मुलीशी विघ्नेशचं लग्न झालं असतं तर त्यांनी ज्या थाटामाटात लग्न करून दिलं असतं त्याच थाटामाटात हे लग्न करून द्यायला लागेल। कारण या लग्नासाठी मी माझ्या भावाला दुखवलंय। भावाला दुखवलात म्हणजे यांच्या प्रेमासाठी त्यांनी आपल्या माणसाला दुखवलं। हा हा, फक्त प्रेमासाठी का अजून वेगळा काय हा? नाही, प्रेमासाठीच। अजून काय असणार? मग एवढी घाई कशा करतास? आत्ता लग्न ठरवूया आणि पुढच्या 6-8 महिन्यात बार उडवून देऊया। नाही, तसं नाही, आम्हाला घाई आहे। विघ्नेशचं लग्न आम्हाला लवकरच लावून द्यायचंय। हो तर तुमचा झाला, पण ह्या काकाचा काय? घरात मोठी पोरगी असताना तिच्या धाकट्या बहिणीचं लग्न करतास असा लोकांनी जर विचारलं नाही तर काका म्हणा मी काय उत्तर द्यायचं ना? अहो काका, तुम्ही विसरलात का? मला इतक्यात लग्न करायचं नाहीये हे मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, पण ते अजून तुमच्या कानात शिरलेलं दिसत नाहीये। हो हो, त्यांच्या कानात शिरलंय ग, पण लोक त्यांना विचारतात, लोकांची तोंड कोण धरणार? हा, त्याचं काय? काकी, त्या लोकांना माझ्याकडे पाठवा, मी उत्तर देईन। सविता मॅडम, या सगळ्याबद्दल मी तुमची माफी मागते। तुम्ही बोला ना प्लीज। हो, मुलीच्या अंगावर 20 तोळे सोनं, 5 लाख रुपये रोख, मुलाला ब्रेसलेट, चेन आणि अंगठी, आणि एखादी बाईक। बस एवढीच माझी अपेक्षा आहे। आणि हो, याला हुंडा समजू नका, वराला दिलेली ओवाळणी समजा। काय ना, माझ्या भावाच्या मुलीशी असं लग्न झालं असतं तर हे सगळं त्याला मिळालं असतं। आणि हो, लग्नासाठी गजलक्ष्मी लॉन्सच बुक करा, म्हणजे आमची खूप माणसं आहेत, त्यामुळे हेच योग्य ठरेल।
छे छे, गजलक्ष्मी नको. श्रीरेखा मंडप बघूया, खूप मोठी जागा. आणि त्या आमदाराच्या मुलीचं पण लग्न झालेला माझा कॅटरिंग होता ना, तो एकदम रॉयल जागा आहे हा. बरं बाबा, तुका खयची कार हवी? नाही, कार नको. एखादी लेटेस्ट स्पोर्ट्स बाईक चालेल. छे छे, बाईक नको. काय आजकालच्या पोरांचा खरा नाही हो. घसरली खय पडलो तर केवढ्या पडात. नाही म्हणजे थोडे पैसे जास्त लागतील, पण कारच घेतलेली बरी ना. बाकी कॅटरिंगचं सगळं मी बघतो. हे बघा, मला कल्पना आहे की हे सगळं तुमच्या आवाक्याबाहेरचं आहे, पण हे सगळं असं झालं तरच माझे नातेवाईक मला कुठलाही प्रश्न विचारणार नाही. आह, तुम्हाला जरा अवघड जाईल, पण पहा जुळवता आलं तर. हो, आता मी बघतोयच ह्या गिरिजा मयेकर काय करतात. आता माझे पाय आणि हिचा नाक. नाही मदतीसाठी ही का माझ्या पायावर नाक घासूक लावलंय ना, तर नावाचं रमाकांत मयेकर नाही मी. बाय. गिरिजा मयेकरचा शब्द म्हणजे 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर. एकदा छापला की छापला. हा, आणि तसा काय कमी पडला तर हा काका आहे. काय कसंही झालं तरी शेवटी ही सगळी माझी माणसं आहे. चिरला का ना. हे सगळं व्यवस्थित जसं सांगितलंय तसंच व्हायला पाहिजे. साखरपुड्याची तारीख काढून आम्ही तुम्हाला कळवतो. हा, हो चालेल. येतो आम्ही. नमस्कार. आता ह्या गिरिजाचे हाल होणार. आणि ह्या रमाकांत मयेकरला बघा तशी मजा येणार. खरं तर ना आम्हाला कळतच नाहीये आम्ही इथे का आलोय. कसं आहे ना वहिनी, तुझ्या नजरेत ना आमची किंमत 0 आहे. हो, खरंच आहे. प्रसाद आम्हाला बोलला नसता ना, तर हर्षदाचं लग्न होऊन ती सासरी निघून गेली असती ना, तरी आम्हाला कळलं नसतं की हर्षदाचं लग्न ठरलंय म्हणून. अशी कशी बदललीस ग तू? नाही गो, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हो, अजूनही आमचाच गैरसमज का? अगं हे समोर सगळं चाललंय ते दिसतंय ना. ओ बाय, जरा शांततेत घे ना. का का शांत बसू मी? खरं तर ना बहिणी, मी तुझ्याशी बोलायलाच नको. कारण ना या घरात सगळे निर्णय तुमची कमवती गिरिजा घेते. ती सांगेल ती पूर्व दिशा. अहो काकी, आईने सांगितलं ना तुम्हाला, तुम्हाला जसं वाटतंय तसं तिच्या मनात काहीच नाहीये. पण तुम्ही पण जरा समजून घ्या ना. मी समजून घ्यायचं आणि तू काय मला सांगतोस? हा, मला जे वाटतं ते मी बोलते.
तुम्ही ते पण करू शकत नाही, कारण तुम्ही सगळे ना त्या गिरिजाच्या ताटाखालचं मांजर आहात. आणि त्या गिरिजाने सांगितल्याशिवाय या घराचं पान हलत नाही. आम्हाला न बोलवण्याचा निर्णय तिचाच असेल, बरोबर ना? वहिनी असं नाही गो. मग कसं आहे सांग ना. हा काय रे प्रसाद, मी चुकीचं बोलते? अजिबात नाही काकी, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात. यांना ना असंच पाहिजे. यांना जर अक्कल असती ना तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं यांना देता आली असती. पण यांची अक्कल गिरिजाच्या पायाशी. त्या गिरिजाला आधी धडा शिकवा. वहिनी, या प्रसादला कसं दुसऱ्यांचा आदर करायला शिकवलंयस है ना, तसं थोडं थोडं जरी त्या गिरिजाला शिकवलं असतंस ना तर बरं झालं असतं. तिच्या उठण्या बसण्या बोलण्यात कधीही ते दिसून येत नाही ग. हे बाय मरण दे. आता आपल्याला कळलं ना ह्या घरात आपली किंमत शून्य. कळलं ना? मग झालं तर सोडून दे. सोडून देऊ? का सोडून देऊ? हा म्हणजे पुन्हा हे सगळे तसं वागायला मोकळे? नाही, मी अजिबात यांना सोडणार नाही. मला सांग वहिनी, जेव्हा भाऊजी गेले तेव्हा आम्ही तुला एकटं टाकलं असतं तर? या मुलांना घेऊन तू कुठे गेली असतीस? आम्ही मदतीला धावून आलो ना तुझ्या, विसरलीस? हा, आम्ही मदत केली तुला, त्याची साधी जाणीव तरी असायला हवी होती ग तुला. पण नाही, तांदळातल्या खड्याप्रमाणे आम्हाला बाहेर काढलंस आणि असं फेकून दिलंस. ठीक आहे ठीक आहे, तुला आम्ही नकोय ना. तुम्ही काय त्या हर्षदाचं लग्न लावा, आम्ही इथे येणार नाही. वहिनी असं नको बोलू गो. झालं बोलून. सांगा ना काकू, झालंय का बोलून? हो, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? आम्ही तुम्हाला बोलवलं नाही एवढंच ना? मग ठीक आहे, त्याचं कारण मी सांगते. आम्ही तुम्हाला बोलवलं नाही कारण प्रत्येक वेळी जेव्हा आमच्या घरी काहीतरी चांगलं घडत असतं ना तेव्हा तुम्ही येऊन हे असले तमाशे करता. गिरजा, अरे का बोलताय तुम्ही एवढं? अहो, आज हर्षदाला फक्त पाहुणे बघून गेलेत. आज तिचा साखरपुडा किंवा लग्न नव्हतं. गिरिजा, काकी बास. हो, वय काय तुमचं? काय एवढ्या घशाच्या शिरात आणताय? काकी, तुमच्या आईचं नाव काय हो? तुला काय करायचंय? अहो, सांगा ना. वत्सलाबाई. मग वत्सलाबाईंना अक्कल नव्हती का? मग वत्सलाबाईंना अक्कल नव्हती का? ए, काय बोलतेस तू? आला ना राग? जसं तुमच्या आईला बोलल्यावर तुम्हाला राग आला तसंच माझ्या आईला बोलल्यावर मलाही राग येणार ना. आतापर्यंत तुम्ही तिला खूप उलटसुलट बोललाय, पण यापुढे नाही. गिरिजा, आता अति होतंय हा तुझं. दादा, तोंडात ना एक शब्द काढू नकोस. तू तिकडे उभा आहेस ना, मग शांतपणे उभा राहा.
मला एक सांगा, तुम्हाला खरंच आमचं बरं बघायचं आहे की नाही? अगं तू त्यांनाच काय विचारतेस? आपल्या आनंदासाठी नेहमी ते काही ना काही करत असतात. आता तू हे जे करतेस ना, हे मला अजिबात सहन होत नाहीये. सहन होत नाहीये ना, मग निघून जा. यांनी दिलेल्या 5-50 रुपयांची दारू पितोस आणि मग इथे येऊन त्यांची वकिली करतोस. हे बघ गिरिजाबाई, तुझ्या मनाक जा वाटतं ना ता तू बोल, कारण बोलणाऱ्याचं कोण तोंड धरू शकत नाही. तेरला का ना, तुला असं वाटतं ना की तुझ्या आनंदाचा आम्ही विचार करत नाही म्हणून. खरंच सांगतो, मला जीव द्यावासा वाटतो ग. ह्या घराबद्दल मी किती विचार करतो ना, तो त्या देवाला आणि ह्या रजनीलाच माहीत. अर्थात हे सगळं मी तुला पटवून सांगत नाही. जाऊ दे, आम्ही तुला नकोय ना, मग खेळा काय घर घर खेळायचे ते. चल रजनी. भाऊ भाऊ असं नका जाऊ, थांबा ना जरा. हा काका, काका थांबा तुम्ही. वहिनी, यापुढे या घराची पायरी मी चढणार नाही आणि तुम्ही सुद्धा आमच्या घरी येऊ नका. जे काही आपलं नातं होतं ते आज संपलं. वहिनी ऐकून तर घे. काकी प्लीज प्लीज थांबा ना, जाऊ नका ना, एकदा ऐकून तर घ्या. अरे काय ऐकून घ्यायचं आणि किती ऐकून घ्यायचं? ह्या गिरिजा तोंडाक येत तसा ताड फाड बोलत असता. काळजाला घरे पडतात माहितीये. आणि शेवटी काय, किती केलं तरी आम्ही वाईटच. त्याच्यापेक्षा आम्ही जातोच ना. चल ग. भाऊ, गिरजेच्या वतीने मी माफी मागते, पण तुम्ही जाऊ नका हो. काका तुमच्याशिवाय आम्हाला कोण दुसरं नातेवाईक नाहीये. प्लीज प्लीज थांबा तुम्ही. गिरिजा, यापुढे जर काका काकींशी वाकडत बोललीस ना, तर तू आहेस आणि मी आहे. नोकरी करते म्हणून माज आहे काय तुला? थांब, आता मीच नोकरीला जातो आणि हे घर चालवून दाखवतो. हे बघ प्रसाद, त्या गिरजा बाईला असं बोलू नको. काय रागाच्या भरात माणूस चुकतो कधी कधी, पण कसंही झालं तरी या घरची लक्ष्मी आहे ती. आणि मी तरी तुम्हाला सगळ्यांना सोडून कुठे जाणार? काही झालं कसंही झालं तरी सगळी तुम्ही माझी माणसं. पण तरी पण माझ्या मनात ना एक सारखा प्रश्न पडतो, गिरिजाच्या आधी हर्षदाचं लग्न का? का? काय झालं? हा, तोंड का शिवली तुमची? मी पण हाच प्रश्न विचारला तर मला घराबाहेर काढले यांनी. नाही नाही, मी पण तेच म्हणतो. म्हणजे मी जेव्हा हा प्रश्न विचारतो तेव्हा सगळे शांत का राहतात? बोल ना गिरिजा, आता बोल. आता का वाचा बसली तुझी? जाऊ दे रजनी, आपण परकी माणसं, आपल्याला हे का सांगणार ना. नाही भाऊ, ते गिरिजाच्या मनातच नाही ना लग्न करायचं. आणि ती नेहमी बोलते ना, तिची काही कर्तव्य आहेत. आणि तेवढ्यात ना हा पोरगा आला. मुलगा चांगला आहे, घराणं चांगलं आहे, म्हणून मग आम्ही. होय दे, कशाला उगाच शब्द जुळवून जुळवून खोटं बोलतेय. मागे एकदा हॉटेलमध्ये एका पोराच्या कानाखाली या गिरिजाने मारलं होतं.
असं मी तुम्हाला सांगितलेलं आठवतं? हा. काय? खरं तेच सांगतोय. 4 चौघात गिरिजाने ज्या पोराच्या कानाखाली मारली होती ना, तोच हा पोरगा. काय ते त्याचं नाव? हा, विघ्नेश. वैदी, तूच म्हणालीस ना घरानं चांगलं आहे म्हणून. पण ह्या गिरिजाने 4 चौघात त्या पोराच्या कानाखाली मारली. हर्षदाच्या उलट्या काही थांबतच नाही. आणि घाईघाईत तुम्ही लग्न करताय. म्हणजे नेमका ह्याचा अर्थ काय? गुंतो जर वाढत गेलो ना तर नंतर भारी पडा. घरानं मोठं आहे, त्यांनी अवाजवी मागण्या केल्यात तुमच्याकडे. गिरिजाने काही न विचार करता हो बोलली आहे. पण त्या तुम्ही मागण्या पूर्णच नाही केल्यात तर? नाही, काका म्हणून आज मी उभा आहे, पण मी नसेन तर? तुम्ही जर त्या मागण्या पूर्ण नाही केल्या ना तर त्या हर्षुबाईचं आयुष्य रडत जाईल. शिरलं का ना? गिरिजा बोल ना, आता का पुतळा झालाय तुझा? अरे मी बोलतोय ना, तू तोंड उचकटू नको. वैदी, नातेवाईकांचं काय? म्हणजे गिरिजाच्या आधी हर्षदाचं लग्न का, असं ते हमखास विचारतात. नाही म्हणजे यांचा प्रेम वगैरे असा हे सगळं ठीक आहे हो, पण घाई कशा? आपण 6 महिने थांबू ना. तोपर्यंत गिरिजासाठी एखादा मुलगा बघू. दोघींचं पण एकाच मंडपात लग्न लावून देऊ. खर्चाचा भार काय मी उचलेलं नाही. म्हणजे कसं आहे वैदी, माझ्या बरोबर तुम्हाला पण प्रश्न विचारणार म्हणून मला काळजी वाटते. शिरला का ना? वा काका, खूप काळजी दाखवली तो. पण आता माझं ऐका. तुम्ही हे जे काही विचारतायत ना, ते विचारण्याचा हक्क तुम्हाला आहे. पण या बाबतीत कुठलाही निर्णय घ्यायचा अधिकार फक्त माझा आणि आईचा आहे.